नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM कॉलेजच्या समाजशास्त्र विभागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या या टॉपिकमध्ये आपण सायंटिफिक नेचर ऑफ सोशलॉजी, समाजशास्त्र या विषयाचं वैज्ञानिक स्वरूप आपण आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समाजशास्त्राचं शास्त्रीय स्वरूप बघण्यापूर्वी आपल्याला शास्त्र म्हणजे काय हे बघावं लागेल. कुठल्याही विषयाच्या संदर्भात जेव्हा नवनवीन प्रकारचे विचार, माहिती हे आपण एकत्रित करतो आणि ती माहिती आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे मानव मिळवत आलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजेच काय की काही ज्ञान जे आहे ते अनुभवाच्या आधारावर मिळतं, काही ज्ञान हे विविध प्रकारच्या सिद्धांतामार्फत मिळतं. पण नेमकं शास्त्र म्हणजे काय हे बघण्यासाठी आपल्याला काही विचारवंतांच्या व्याख्या बघाव्या लागतील. शास्त्र म्हणजे काय? एखाद्या विषयाचा व्यवस्थाबद्ध ज्ञानसमुच्चयाला शास्त्र असं म्हणतात. आता हे जे शास्त्र आहे ते शास्त्र विशिष्ट माहितीच्या आधारावर निर्माण झालेलं आहे आणि हे ज्ञान फक्त गोळा करणं किंवा एकत्रित करणं त्याला अर्थ नाही, तर ते ज्ञान व्यवस्थितपणे त्याला सुसूत्रता आणणं गरजेचं आहे, तेव्हा त्याला शास्त्र हा दर्जा प्राप्त होतो. बेंजेस आणि बिजनेस नावाचे विचारवंतांची जोडी आहे. ते असं म्हणतात, शास्त्र किंवा विज्ञान हे केवळ ज्ञानाचा संग्रह नाही, तर एक पद्धती आहे. आता फक्त ज्ञान एकत्रित केलं, माहिती मिळवली, ती माहितीला जर व्यवस्थितपणे त्याच्यावर संस्कार केले नाही तर ती फक्त माहितीच राहील. परंतु ती माहिती मिळवताना कुठल्या कुठल्या प्रकारच्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केलेला आहे हेही बघणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की ही माहिती मिळवत असताना आपल्याला असं म्हणता येईल की ज्या काही शास्त्रीय पद्धती आहे त्या शास्त्रीय पद्धतींचा वापर इथं केलेला आहे का? जर केलेला असेल तर त्याला शास्त्र असं म्हणता येईल. कार्ल पियर्सन या विचारवंताच्या मते तथ्यांचं किंवा माहितीचं वर्गीकरण, त्यांचा क्रम, सापेक्ष त्याचं महत्त्व शोधणं ही सर्व शास्त्राची कार्य आहे. माहिती किंवा तथ्य, जी काही माहिती मिळवली, समजा उदाहरणार्थ बालगुन्हेगारी असेल, प्रौढ गुन्हेगारी असेल, कुठल्याही प्रकारचे गुन्ह्याविषयी माहिती मिळवायची असेल, ती माहिती मिळवणं एवढंच नाही तर त्याचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन जे आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे करावं लागेल आणि त्याच्यामधला कार्यकारण भाव जो आहे तोही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावा लागेल. म्हणजेच काय की ती माहिती मिळवल्यानंतर, ते तथ्य किंवा माहिती मिळवल्यानंतर त्याचं महत्त्व काय आहे, समाजाच्या दृष्टीने असेल, शास्त्राच्या दृष्टीने असेल, ते आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावं लागेल. म्हणून शास्त्र म्हणजे फक्त केवळ ज्ञानाचा समुच्चय नाही, केवळ ज्ञानसंग्रह नाही, तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रीय पद्धतीचे संस्कार होणं गरजेचं आहे, तेव्हाच त्याला शास्त्र असं म्हणता येईल. त्यानंतर आपण शास्त्राच्या काही कसोट्या आहेत, त्या कसोट्या कुठल्या आहेत त्या आपण बघणार आहोत. कारण समाजशास्त्र ही शास्त्र आहे असं आपण म्हणतो, मग समाजशास्त्राला ह्या कसोट्या लागू होतात की नाही हे बघणं गरजेचं आहे. विशेषतः आपल्याला असं म्हणता येईल की निरीक्षण क्षमता. निरीक्षण क्षमता तशी पाहिली तर ही नैसर्गिक शास्त्रांमध्ये आपल्याला बघायला मिळते. विशेष म्हणजे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा खगोलशास्त्र या सर्व शास्त्रांमध्ये निरीक्षण पद्धतीचा वापर केला जातो. पण समाजशास्त्रामध्ये समाजाचा अभ्यास केला जातो. मग समाजामध्ये समाजशास्त्राची प्रयोगशाळा कुठली? समाज ही प्रयोगशाळा आहे. मग समाजामध्ये घडणाऱ्या घटना, समाजामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टींचं निरीक्षण आपल्याला करावं लागतं, त्यातला कार्यकारण भाव त्या ठिकाणी समजून घ्यावा लागतो. आणि म्हणून समाजशास्त्र एक शास्त्र आहे. कारण निरीक्षण म्हणजे फक्त डोळ्याने बघणे नाही, तर लक्षपूर्वक बघणं, त्या घटनेचा अर्थ, मर्यादार्थ जाणून घेणं हाही त्यामागचा मुख्य उद्देश आहे. आणि म्हणून निरीक्षण क्षमता ही शास्त्राचं अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे आणि ते समाजशास्त्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर शास्त्रीय पद्धतींचा वापर, जसं नैसर्गिक शास्त्रांमध्ये विविध प्रकारच्या शास्त्रीय पद्धतींचा वापर केला जातो, प्रयोग पद्धतीचा वापर केला जातो, निरीक्षण पद्धतीचा वापर केला जातो, तुलनात्मक पद्धतीचा वापर केला जातो, वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो, तसं समाजशास्त्रामध्ये करता येतो का?
तर आपल्याला समाजशास्त्रामध्ये सुद्धा या शास्त्रीय पद्धतींचा वापर करून निष्कर्ष जे आहे तपासून व्यवहाराच्या कसोटीवर ते घासून पुसून तपासून बघावे लागतात, तरच त्याला शास्त्र असं म्हणता येईल. म्हणजे समाजशास्त्रामध्ये सुद्धा या शास्त्रीय पद्धतींचा वापर केला जातो. तर वेगवेगळ्या शास्त्रीय पद्धती आहेत. त्यामध्ये निरीक्षण आहे, प्रयोग पद्धती आहे, केस स्टडी आहे, किंवा त्याला आपण म्हणतो लोकालेख पद्धत आहे. एखाद्या समुदायाचा अभ्यास करायचा असेल तर लोकालेख पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे त्या लोकांचं राहणीमान, त्यांचं जीवनमान किंवा त्यांच्या सगळ्या पद्धती ज्या आहेत त्याचा अभ्यास आपल्याला लोकालेख पद्धतीद्वारे करता येतो. वस्तुनिष्ठ प्रयोग पद्धती किंवा वस्तुनिष्ठता. आता वस्तुनिष्ठता किंवा ह्या प्रयोग पद्धतीचा वापर आपल्याला काय करता येतो? कारण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर ती गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे हे तपासत बसण्यापेक्षा जसं आहे तसा त्याचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ समाजशास्त्रामध्ये असंख्य समस्यांचा अभ्यास केला जातो, गुन्हेगारीचा अभ्यास केला जातो, वेश्या व्यवसायाचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल की समाजाला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचा अभ्यास केला जातो. मग या समस्या चांगल्या आहेत की वाईट आहे हे बघण्यापूर्वी जी माहिती सत्य आहे ती समाजापुढे आणणं गरजेचं आहे. वस्तुनिष्ठ पद्धतीने ती माहिती संकलित करणं गरजेचं आहे. ते काम समाजशास्त्राद्वारे केलं जातं. म्हणजेच काय, वस्तुनिष्ठ प्रयोग पद्धती जी आहे याही समाजशास्त्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणून ही शास्त्राची कसोटी समाजशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर समाजशास्त्रामध्ये आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे की तुलनात्मक पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ पर्जन्यमानाचा अभ्यास भूगोलासारख्या विषयामध्ये केला जात असेल, दोन वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण किती आहे हे मोजण्यासाठी तुलनात्मक पद्धतीचा वापर केला जाईल आणि निष्कर्ष काढले जातील. पण या पद्धतीचा वापर समाजशास्त्रामध्ये करता येतो का? तर समाजशास्त्रामध्ये या तुलनात्मक पद्धतीचा वापर करता येतो. उदाहरणार्थ समाजशास्त्रामध्ये समाजाचा अभ्यास केला जातो, समुदायांचा अभ्यास केला जातो, समूहांचा अभ्यास केला जातो, संस्थांचा अभ्यास केला जातो, सखोल समाजाचा अभ्यास केला जातो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की आदिवासी समाजाचा, त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल की शहरी समुदायाचा, ग्रामीण समुदायाचा, दोन देशातल्या समुदायांचा अभ्यास आपल्याला तुलनात्मक पद्धतीने करता येतो. म्हणजे ही तुलना समाजशास्त्रामध्ये सुद्धा शक्य आहे. म्हणून तुलनात्मक पद्धतीद्वारे सुद्धा समाजशास्त्रामध्ये आपल्याला अभ्यास करता येतो. म्हणून ही पद्धती जी आहे ती समाजशास्त्रामध्ये अतिशय उपयुक्त ठरते आणि समाजशास्त्राची ही जी कसोटी आहे शास्त्रांच्या कसोट्यांमध्ये ही आपल्याला इथे लागू पडताना बघायला मिळते. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भविष्य कथन क्षमता किंवा संभाव्य कथन किंवा भविष्य वर्तवणं, त्याला आपण असं म्हणतो. उदाहरणार्थ पावसाचा किंवा हवामानाचा अंदाज उपग्रहावरून छायाचित्र पृथ्वीची काढली जातात आणि चक्रीवादळ असेल, पाऊस असेल याचा अंदाज जो आहे तो पूर्ण वर्तवला जातो. आता हा अंदाज त्या परिस्थितीचा अभ्यास करून केला जातो. तसं समाजशास्त्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास किंवा सद्यकालीन परिस्थितीचा अभ्यास करून भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू शकतात याचा पूर्व अंदाज जो आहे तो दिला जातो. आता लोकसंख्येचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. लोकसंख्येमध्ये जननमर्तेता, स्थलांतर, विवाह, सामाजिक गतिक्षमता यासारख्या असंख्य गोष्टींचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ माल्थस नावाचा एक लोकसंख्येचा अभ्यासक होऊन गेलेला आहे. तो असं म्हणतो की दर 25 वर्षाने लोकसंख्या दुप्पट होईल जर लोकसंख्या कंट्रोलमध्ये ठेवली नाही. लोकसंख्या वाढीवर प्रतिबंध घातला नाही तर दर 25 वर्षाने लोकसंख्या दुप्पट होईल. म्हणजे ती भूमिती श्रेणीने वाढेल आणि अन्नधान्याचा प्रश्न निर्माण होईल, कुपोषण, समाजामध्ये अशांतता जी आहे ती निर्माण होईल. आणि हे जर आपण बघितलं तर बऱ्याचशा देशांमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे ही समस्या जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जर लोकसंख्या कंट्रोलमध्ये ठेवली नाही तर बेरोजगारी, दारिद्र्य, त्यानंतर गुन्हेगारी, त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या समस्या, वेश्या व्यवसाय असेल, शहरीकरण असेल, प्रदूषण असेल, रोगराई असेल, या सर्व समस्या निर्माण होऊ शकतात. असं जे भाकीत आहे ते आपण करू शकतो. किंवा कुठल्याही प्रकारचा सामाजिक जो अभ्यास आहे तो आपण जर
या शास्त्रीय कसोट्यांद्वारे केला आणि त्याद्वारे आपण भविष्यकथन किंवा संभाव्य कथन करू शकतो. त्यामुळे समाजशास्त्रामध्ये अशा प्रकारचे भविष्यकथन जे आहे ते खरे ठरलेले आहेत. बाल गुन्हेगारीच्या संदर्भात काही पाश्चात्य विचारवंतांनी अशा प्रकारचा अभ्यास केलेला आपल्याला बघायला मिळतो आणि जवळजवळ 80% निष्कर्ष तंतोतंत खरे ठरलेले आहे. म्हणजेच काय की कुठलंही शास्त्र 100% भविष्यकथन वर्तवू शकत नाही. अगदी त्याला निसर्गाचा अभ्यास करणारे शास्त्र सुद्धा अपवाद ठरू शकतात. उदाहरणार्थ उद्या भरपूर पाऊस येईल असं म्हटलं जातं आणि प्रत्यक्षात कडक ऊन पडतं, असंही कधी कधी होतं. म्हणजे कधी कधी ते अंदाज सुद्धा खोटे ठरू शकतात, पर्जन्यमानाचे सुद्धा. तशा प्रकारे 100% तंतोतंत निष्कर्ष किंवा भविष्यकथन जे आहे अनेक शास्त्रांमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. तसं समाजशास्त्रामध्ये सुद्धा जवळजवळ 80-90% भविष्यकथन आपण करू शकतो. म्हणजेच काय, भविष्यकथन क्षमता ही समाजशास्त्रामध्ये आपल्याला अभ्यासता येते, बघता येते. त्यानंतर समाजशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यास पद्धती किंवा सखोल जो आहे समाजाचा अभ्यास जो आहे केला जातो, त्या वेगवेगळ्या शास्त्रीय पद्धतींचा द्वारे केला जातो. आता समाजशास्त्रामध्ये कुठल्या कुठल्या अभ्यास पद्धती आहेत? उदाहरणार्थ एखाद्या समुदायाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला सर्वेक्षण पद्धतीचा वापर करता येतो. एखाद्या समुदायाचा मागील अनेक शतकांचा अभ्यास करायचा असेल तर त्याला ऐतिहासिक पद्धतीचा वापर करता येतो. कारण भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटना ज्या आहेत त्यासाठी आपल्याला ऐतिहासिक संदर्भांवर अवलंबून राहावं लागतं. उदाहरणार्थ शिलालेख असतील, त्यानंतर भूर्जपत्रे असतील, त्यानंतर विविध प्रकारच्या उत्खननातून सापडलेल्या गोष्टी असतील, यांचा वापर आपल्याला करून निष्कर्ष काढावे लागतात. त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल की निरीक्षण पद्धती आहेच. निरीक्षण पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं निरीक्षण आहे. सहेतुक निरीक्षण, सहभागी निरीक्षण, अर्धसहभागी निरीक्षण, नियंत्रित निरीक्षण, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींचा वापर करूनही आपण समाजशास्त्रामध्ये अभ्यास करू शकतो किंवा सामाजिक संशोधन त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर केस स्टडी किंवा व्यष्टी अध्ययन पद्धती जी आहे त्याचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये आपण करू शकतो. म्हणजेच काय, एखादी संस्था, एखादा समूह याचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये आपण करू शकतो. आणि त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल की तुलनात्मक पद्धती आहे, लोकालेख पद्धती आहे, त्यानंतर अशा असंख्य पद्धती ज्या आहेत त्या असंख्य पद्धतींचा वापर आपण समाजशास्त्राचा अभ्यास करताना करू शकतो. त्यामुळे शास्त्रांच्या ज्या काही कसोट्या आहे, निरीक्षण क्षमता, शास्त्रीय पद्धतींचा वापर, वस्तुनिष्ठ प्रयोग, तुलनात्मक पद्धती, भविष्यकथन क्षमता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समाजशास्त्राला तंतोतंत लागू ठरतात. आणि त्यामुळे समाजशास्त्र हे एक शास्त्र आहे, त्याचं शास्त्रीय स्वरूप आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आता पुढे काही विचारवंतांचं मत आहे. त्यामध्ये हॅरी जॉन्सन हा अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आहे. तो काय म्हणतो ते आपण बघणार आहोत. हॅरी जॉन्सन असं म्हणतो की समाजशास्त्र हे अनुभविक शास्त्र आहे. कारण समाजामध्ये आलेला जो अनुभव आहे त्या अनुभवांचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामध्ये केला जातो. कारण रोजचं जीवन जगत असताना सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतो. समाजामध्ये वावरताना आपण स्पर्धा, सहकार्य, संघर्ष, समायोजन अशा विविध प्रकारच्या गोष्टींचा आपल्याला अनुभव घ्यावा लागतो आणि तो अनुभव येतोच. म्हणजेच काय की समाजशास्त्रामध्ये अनुभवाद्वारे ज्ञान मिळतं. बरेच लोक, जुने वृद्ध लोक जे आहेत ते शाळेमध्ये शिकायला गेले नाही, परंतु अनुभवाद्वारे ते शिकलेले. म्हणजे शिक्षण ही प्रक्रिया जी आहे ती दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तसं अनुभव सुद्धा रोज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. रोज आपण अनुभवाद्वारे शिकतो आणि या गोष्टी सुद्धा आपल्याला समाजशास्त्रामध्ये बघायला मिळतात. म्हणून हॅरी जॉन्सनच्या मते समाजशास्त्र हे अनुभविक शास्त्र आहे. समाजशास्त्र हे सैद्धांतिक शास्त्र आहे. म्हणजेच काय, जुनं ज्ञान जे आहे ते ज्ञान आजच्या कालखंडामध्ये योग्य ठरतंय की नाही हे बघण्याचं काम समाजशास्त्र करतं. जर जुनं ज्ञान आजच्या कालखंडामध्ये अयोग्य वाटत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला या ज्ञानाच्या मध्ये पुनर्परीक्षण करता येतं, त्याच्यातल्या त्रुटी दूर करता येतात आणि नवीन सिद्धांतांची निर्मिती करता येते. म्हणजे समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक शास्त्र आहे. वेगवेगळ्या प्रकारचं सिद्धांत जे आहे त्याची मांडणी समाजशास्त्रामध्ये केली जाते. समाजशास्त्र हे संचिततेवर आधारलेले शास्त्र आहे. म्हणजेच काय की रोज नवीन नवीन गोष्टींची भर पडते, ज्ञानामध्ये रोज भर पडते. नवीन नवीन प्रकारचं ज्ञान जे आहे त्याचं संग्रह रोज होत असतो आणि म्हणून समाजशास्त्र हे संचित शास्त्र आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की जुनं ज्ञान, नवीन ज्ञान याचा मेळ घातला जातो आणि तोही आपल्याला समाजशास्त्रामध्ये बघायला मिळतो.
म्हणून हॅरी जॉन्सनच्या मते समाजशास्त्र हे संचिततेवर आधारलेले शास्त्र आहे. समाजशास्त्र हे नैतिक शास्त्र अजिबात नाही. आता तुम्हाला सांगता येईल की बऱ्याचशा गोष्टी समाजामध्ये घडणाऱ्या आहेत. काही चांगल्या गोष्टी आहेत, समाज परत्वे, देश परत्वे, संस्कृती परत्वे, अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नैतिकतेच्या बाबतीत भिन्न भिन्न आहे. अमेरिकेमध्ये एखादी गोष्ट नैतिक मानली जाईल, ती गोष्ट भारतामध्ये नैतिक मानली जाईलच असं नाही. किंवा एखाद्या देशामध्ये एखादी गोष्ट नैतिक किंवा योग्य मानली जाईल, ती भारतात मानली जाईलच असं नाही. याच्यामध्ये समाज परत्वे, देश परत्वे फरक आपल्याला जाणवतो आणि तो फरक आपल्याला समाजशास्त्रामध्ये सुद्धा अनुभवता येतो. आता समाजशास्त्र हे नैतिक शास्त्र नाही. समजा एखाद्या समाजशास्त्रज्ञांनी वेश्याव्यवसायाचा अभ्यास करत असताना त्याचे कारण, परिणाम, सगळं प्रकारचे निष्कर्ष त्याने काढले, पण वेश्याव्यवसाय चांगला आहे की वाईट आहे की काय आहे, नैतिक आहे की अनैतिक आहे हे तो सांगणार नाही. तो फक्त त्याचा अभ्यास करेल. म्हणजे एखादी गोष्ट नैतिक आहे की नाही हे सांगण्याचा अधिकार त्याला नाही. गुन्हेगारी चांगली की वाईट हे तो सांगणार नाही, परंतु त्यातून निर्माण झालेल्या समस्या, त्याच्यावर उपाययोजना सुचवण्याचं काम तो करेल. पण ते नैतिक दृष्टिकोनातून बसतंय की नाही बसतं हे बघण्याचं काम समाजशास्त्रज्ञांचं नाही. म्हणून थोडक्यात समाजशास्त्र हे नैतिक शास्त्र नाही. थोडक्यात ते अनुभवाधिष्ठित शास्त्र आहे, ते सैद्धांतिक शास्त्र आहे, ते संचयित शास्त्र आहे, ते नैतिक शास्त्र नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, समाजशास्त्र हे इतर शास्त्रांपेक्षा उशिरा जन्माला आलेलं शास्त्र आहे आणि इतर शास्त्रांपेक्षा उच्च दर्जाचं शास्त्र आहे, असंही ऑगस्ट कॉम्ट नावाचा विचारवंत असं म्हणतो. म्हणून सर्व शास्त्रांवर आधारलेलं शास्त्र आहे आणि त्यामुळे समाजशास्त्रामध्ये ही भविष्य कथन क्षमता आहे किंवा भविष्यात कुठल्या गोष्टी होऊ शकतात हे शास्त्र सांगतं. त्यामुळे समाजशास्त्र हे शास्त्र या कसोटीला पात्र आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे आपण समाजशास्त्रामध्ये कुठल्या कुठल्या कसोट्या आहेत त्या आपण बघितल्या. त्याचबरोबर समाजशास्त्राचं शास्त्रीय स्वरूप जे आहे ते आपण आज अभ्यासलेलं आहे. थँक्यू.